कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाश ठाकूर, काही करून लग्नाआधी जिजूंचे शूज लपवायला हवेत, नाहीतर नंतर लपवणं शक्यच नाही होणार, मग मिळणारे पैसेही जातील। पिंकी, तुम्ही इथे काही हवं होतं का? सॉरी सॉरी, ते जिजू मी चोरायला आले होते। चोरी? तुमचे शूज लपवायला आले होते, पण आता कसे लपवणार? तुम्ही खोलीत आहात ना, कसे आता तुमच्याकडून खूप पैसे घेऊन जाणार मी? शी बाई, नंतरच ट्राय करते। थांबा एक मिनिट। हे घे, आय मीन चोरा, आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन मी तुम्हाला। खरंच? तुमच्यासारखे भाऊजी जगात सगळ्यांना मिळव, पण मी 5,000च्या खाली बिलकुल ऐकणार नाही हा जिजू। नाही 10,000 नाही 15,000। काय झालं जिजू? सॉरी, म्हणजे नवरदेवाच्या चेहऱ्यावर जी एक्साइटमेंट असायला हवी ती दिसत नाहीये। अहो, आज तर तुम्ही खूप खुश असायला हवं, वसूशी लग्न होणार आहे तुमचं। खरं तर तुमच्या आयुष्यातला हा सगळ्यात हॅपी दिवस असला पाहिजे। जिजू, तुम्ही मला सांगू शकता, मी कोणाला सांगणार नाही हा। सांगा ना जिजू। का कोणास ठाऊक, पण तुमच्या मैत्रिणीला हे लग्न करायचं नाहीये असं वाटतंय मला। त्या माझ्यासोबत कम्फर्टेबल नाहीये असं वाटतंय मला। मी त्यांना बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्नही केला की हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध तर होत नाहीये ना। काही उत्तरही दिलं नाही मला। पिंकी, जर वसुंधरांना हे लग्न माझ्यासोबत करायचं नाहीये तर मला हे कळायला हवं। मला असं वाटायला लागलं की या अरेंजमेंट करता मीच सगळ्यांना फोर्स करतोय। नाही नाही, असं नाहीये, तिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये असं तर बिलकुल पण नाहीये, आणि तुमच्याशी असं स्पेशली खरंच काही नाहीये हो। तिचं कसं आहे ना, आत्ता जे सुख तिच्या वाट्याला येणार आहे ना, त्याचीच तिला भीती वाटते। तुमच्याविषयी तिच्या मनात काही शंका नाहीये जिजू, फक्त तिच्या भूतकाळ जे काही झालंय त्या भूतकाळाची आणि भविष्याची सांगड घालताना कुठेतरी कमी पडते, एवढंच। पण वसुंधरा माझ्याशी या विषयावरती बोलल्याच नाही तर कसं समजून घेईन मी त्यांना? जिजू, एक सांगू का तुम्हाला? तुम्ही ना फक्त तिला थोडासा वेळ द्या। वसूला तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात रुळायला थोडासा वेळ द्या, मग बघाच तिच्या इतकी माया, तिच्या इतकं प्रेम कोणीच तुमच्यावर काय, तुमच्या मुलींवरतीही करणार नाही, हा शब्द आहे माझा। जिजू, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी होत असतात, त्या घडत असताना त्या का होत आहेत, त्या केल्याने आपल्या आयुष्यात किती बदल होणार आहे हे आपल्याला नाही कळत। त्यामुळे कधी कधी मनात दडपण असतंच। आणि जिजू, वसूला आणि तुम्हाला कदाचित याची कल्पनाही नसेल की या लग्नामुळे तुमच्या दोघांचं आयुष्य किती बदलणार आहे। तेव्हा जिजू, आता मागे वळू नका प्लीज। थँक्यू, थोडी क्लॅरिटी मिळाली मला। मग जरा हसा की राव, आज लग्न आहे तुमचं।
आणि यासाठी थँक्यू हा. तुम्ही स्टेजवर असे अनवाणी कसे जाणार? तोपर्यंत हे घाला. नंतर मी चोरेनच की. आणि नाही चोरलेत तर तुम्ही द्यालच की. तुम्ही इथे? मला तुमच्याशी बोलायचंय. आत्ता? हो, आत्ताच. सत्य त्यांना लग्नाच्या आधीच कळायला हवं. काय बोलायचंय वसुंधरा? चला चला, लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. नवऱ्या मुलाला घेऊन या. गुरुजी माझा धाकटा मुलगा गेलाय बोलवायला, येईल इतक्यात. हा थांब 2 मिनिटं. दादा, अरे लग्नाची वेळ झाली, चल, सगळे वाट बघतात. वहिनी, तू इथे? अखिल, मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं. कल्पना आहे मला. पण हे सांगायची ही वेळ योग्य नाही. आपण नंतर आरामात बोलू या विषयावर. आणि तुम्ही जे काही सांगाल त्यामुळे आपल्या नात्यात काही बदलणार नाही, हा माझा शब्द आहे. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.